हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी हेमा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज डे 4 आहे. डे 4मध्ये आपण शिकणार आहोत स्वामींचं जे वटवृक्ष आहे ते इथे मी ट्युटोरियल तुम्हाला इथे दाखवणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी छोटे छोटे टिप्स त्यामध्ये सांगितलेले आहे. काय काय सामान लागणार आहे इथे मी तुम्हाला दाखवत आहे. अशा प्रकारे आपल्याला एक खालचा बेस लागेल, जो सर्कल तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये घेऊ शकतात. त्यानंतर कटर लागणार आहे, ग्लू गन, स्टिक आणि त्यासाठी येथे 3 कलर लागणार आहेत आपल्याला. हे बघा, या ठिकाणी ग्रीन कलर आहे, वाईन कलर आहे आणि अशा पद्धतीचा एक शेड मी खालच्या साईडला यूज करत आहे उलनचा. तुम्ही बेस म्हणून कोणताही पाईप क्लिनरचा यूज करू शकतात. येथे मी उलनचा ॲक्टिव्ह दिसावे म्हणून उलन यूज करते. जसं की गवत वगैरे, माती वगैरे, म्हणून मी ते उलन यूज केलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला स्टार्टिंगला बेस जी घेतलेला आहे आपण गोल सर्कलचा, त्यावरती आपल्याला उलन चिटकावून घ्यायचं आहे सर्वात आधी तरी. अशा पद्धतीने बाहेरून सुरुवात करायची आहे, जेणेकरून आकार हा आपला व्यवस्थित आला पाहिजे. हा 6 इंचाचा बेस आहे, जो की सर्कल तुम्ही सहज कोणत्याही स्टेशनरी शॉपमध्ये 20-25 नंतर 30 रुपयेपर्यंत परचेस करू शकतात. हे आपापल्या एरिया वाईज तुम्हाला भेटून जाईल. हे खूप सोपी पद्धत आहे. येथे तुम्हाला मी सगळं शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, अशा पद्धतीने मी बेस तयार करून घेतलेला आहे. तर आपल्याला जे स्वामी समर्थांचं झाड, जे वटवृक्ष आहे, त्याला बेस जे लागणार आहे ते इथे तयार करणार आहे. एका पाईप क्लिनरचे 2 तुकडे करायचे आहेत आपल्याला. म्हणजे 8 mmचा पाईप क्लिनर आहे, तर 4 mmचे असे 2 एका पाईप क्लिनरमधून 2 कटिंग करायचं आहे. तर या ठिकाणी बघा, मी कोणताही पेपर घेतलेला आहे जाडवानाचा आणि त्याला मी प्लास्टिक पिशवीने कवर करून घेतलेला आहे, जेणेकरून पेपर आपण धुतलो तरी ते आतमध्ये पाणी जाऊन पेपर खराब होऊ नये यासाठी. वॉशेबल डिझाईन मी इथं दाखवत आहे तुम्हाला. तुम्ही वॉश करूनही यूज करू शकतात. त्यानंतर त्यावरती आपल्याला इथे कवर करून घ्यायचं आहे. जे आपण कटिंग केला होतो एका पाईपलाईनमधून 2 स्टिक, ते इथे आपल्याला कवर करून घ्यायचं आहे. मी कशा पद्धतीने लावत आहे ते तुम्हाला दाखवत आहे. प्लास्टिकच्या कवरने इथे मी रॅपिंग करून घेतलेलं आहे आधी गोलाकार करून, जेणेकरून तो बेस झाडाचा आकार दिसला पाहिजे. त्यामुळे मी इथे प्लास्टिकच्या पिशवीने कवर करून तो साईज, जेवढा साईज पाहिजे तेवढा तुम्ही घेऊ शकता. येथे लहान मोठा साईज. त्यानंतर इथे बघू शकतात मी अशा पद्धतीनं पूर्ण कवर करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला चिटकावून घ्यायचं आहे. त्याआधी येथे आपल्याला अजून थोडेफार पाईप क्लिनर लावून झाडाच्या बेससाठी जे ग्रीन फ्लावर वगैरे, म्हणजे ग्रीन पानं वगैरे जे म्हणतात, ते आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे ग्रीन कलरनं. तर त्यासाठी आपल्याला असा शेप कसाही तुम्ही देऊ शकतात, खाली वर, गोल, राऊंड, जसा हवा आहे तसा तुम्ही देऊ शकतात. त्यानंतर इथे बघा, मी ग्रीन कलरचं पाईप क्लिनर घेतलेलं आहे. त्याच्या अशा पद्धतीनं पार्ट केलेले आहे 3, आणि त्यातून मी इथे कटिंग करून अशा पद्धतीचे ते गोल राऊंड करून घेत आहे, जेणेकरून हे आपल्याला झाडाचं पानं वगैरे लावण्यासाठी यूज होईल. हे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला लावून दाखवते 1-2, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कसे लावायचं काय नाही. ग्लूगन यूज करते वेळेस थोडीशी काळजी घ्या, कारण हे काम नाजूक आहे. हाताला वगैरे चटके लागू शकतात, भाजू वगैरे शकतं हात कुणाचा. त्यामुळे इथे ग्लूगन लावते वेळेस थोडीशी काळजी घ्या, कारण हे नाजुकीचं काम आहे. इथे हाताला वगैरे चटका लागू शकतो. त्यामुळे तुम्ही इथे गन बंद चालू करू शकतात. जास्त हीट झाली तर तुम्ही बंद करू शकतात. बघा, अशा पद्धतीने इथे मी ग्रीन कलरनं पानं लावून घेत आहे त्याची झाडाला. तुम्ही जसा हवा आहे तसा, तुम्हाला म्हणजे पातळ पानं हवेत किंवा जास्त भरगच्चा वगैरे झाड हवं आहे, तशा पद्धतीने तुम्ही इथे लावू शकतात. त्यानंतर मी इथे लाईटिंग वगैरे सोडणार आहे. यामध्ये जे काही आपले रेडीमेड लाईटिंग वगैरे भेटतात ते इथे मी नंतर लावून घेणार आहे शेवटी व्हिडिओमध्ये. तर बघा, अशाच पद्धतीनं आपल्याला येथे ग्रीन कलरचे पानं सगळीकडे लावून घ्यायचं आहे.
मी व्हिडिओ जरा फास्ट केला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि तुम्हाला ते पाहायचा कंटाळा आला असता, त्यामुळे येथे व्हिडिओ फास्ट करून दाखवला आहे. आता सगळीकडे अशाच पद्धतीने आपल्याला पानं स्टिक करून घ्यायचे आहे. बघा, माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या चॅनलवरती फ्री क्लास चालू आहे. कोणताही क्लास तुम्हाला करण्याची गरज नाही. मी नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत जाईन. नवीन ट्युटोरियल, तुम्हाला अजून कोणते ट्युटोरियल पाहिजे असतील तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन. तर बघा, अशा पद्धतीने एक काठी वगैरे काही असेल तर अशा पद्धतीने आपण खालच्या साईडनं जे वटवृक्षाची खालची पानं म्हणजे जे काही खाली लोंबलेले असतात तशा पद्धतीनं आकार द्यायचा आहे आपल्याला. त्यामुळे ते मी बारीक साईजची रिंग किंवा काही तुम्ही काडी यूज करू शकतात आणि अशा पद्धतीचे गोल गोल पीळ देऊन त्याला थोडंसं वळून ते आपण चिटकावून घेऊन किंवा त्यालाच गोल पीळ घालून लावू शकतात. हे बघा, अशा पद्धतीनं पीळ देऊन तुम्ही लावू शकतात त्याला. तर अशा पद्धतीने मी हे 5-6 सगळीकडे लावून घेतलेलं आहे आणि समोरच्या बाजूनं असं सुटसुटीत ठेवलं आहे. बघा, इथे मी लाइटिंग सोडणार आहे. आता लाइटिंग सोडल्यानंतर किती सुंदर दिसेल स्वामी समर्थांची मूर्ती वगैरे ठेवल्यानंतर. हे बघा, अशा पद्धतीने लाइटिंग आहे. तर हे बघा, मूर्ती ठेवल्यानंतर कशी आहे का नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.